पीकेएफ पक्षाची जी हाईट सो हॅलो मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आणि आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण चाललो तर उडीकेफ पक्षाची तुटलेली हाईट बघायला। म्हणजे हप्ताभर पाऊस पडला, त्या पावसामध्ये नवीन आणि किरणची उडीकेफ पक्षाची जी हाईट होती, म्हणजे मराठीमध्ये तिबोटी खंड्या या पक्षाची जी हाईट होती त्यांची ती तुटलेली आहे पावसामध्ये। तर ती आपण ते आज दुरुस्त करणार आहेत आणि परत कशी बनवणार आहेत ते बघण्यासाठी चाललेलो आहोत। तर मित्रांनो, इथून जाताना शेताच्या बांधावरून जायला लागतंय असं, आणि एकदम नजारा बघत म्हणजे नॅचरल एकदम व्ह्यू बघत जायला भेटतंय असं। बघू शकता एकदम दोन्ही साईडला एकदम शेती आहे आणि मधीतून रस्ता आहे, तिथनं जायला लागतंय आपल्याला। तर एवढी भारी फिलिंग येते ना इकडे, एकदम भारी वाटतंय। आणि बाजूला असं मळे लावलेले आहेत, बघू शकता चारी साईडला मळे लावलेत, चारी साईडला मळे लावलेत, झोपड्या बनवलेल्या आहेत, भारी वाटतं एकदम असं। तर खूप भारी जाण्यासाठी म्हणजे असं वाटतं जंगलात जातोय पक्षी बघण्यासाठी, तर एकदम पूर्ण नॅचरल फील येते। जर कोणाला बघायचं असेल किंवा हाईटमध्ये येऊन फोटो काढायचे असतील तर मी नवीन आणि किरणचा नंबर देतो खाली, तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून येऊ शकता। तर मित्रांनो, आपण आता आतमध्ये जाऊ काकड्या बघण्यासाठी। किती काकड्या लागल्यात त्या, मेहनत काय आहे आणि मेहनतीचं फळ किती लागलेलं आहे तुम्ही बघून घ्या। तर फायनली मित्रांनो, आपण ज्या ठिकाणी यायचं होतं आपल्याला त्या ठिकाणावरती आलेलो आहोत आपण। आणि मित्रांनो बघू शकता तुम्ही त्यांची हाईट कशा प्रकारे तुटलेली आहे बघा। तर त्यांची हाईट मित्रांनो त्या साईडने या साईडला पूर्णपणे पडलेली आहे खाली, आणि खूप नुकसान झाले मित्रांनो त्यांचं। तर आपण त्यांची आता हाईट आहे ती रिपेअर करू। आणि मित्रांनो, आपण आल्याच ह्या त्यांचा सेटअप बनवलेला आहे, हा सेटअप आहे, आणि तो तिकडे एक सेटअप बनवलेला आहे। त्या सेटअपवरती जो उडीकेफ पक्षी आहे तो येऊन त्यावरती बसला होता, मस्त त्यांनी त्याचा व्ह्यू दाखवला। भारी वाटलं एकदम। आपण त्याची छोटीशी व्हिडिओ काढले, असे आपण आज दिवसभरात खूप व्हिडिओ काढू। तर पहिले त्यांचं आपण काम चालू करू का। सो फायनली मित्रांनो, आपला ताडपत्री टाकून आपल्या हाईटसाठी नेट लावून झालेला आहे। आता जे हाईटसाठी जे कॅमेरामॅन्स येतील हाईटमध्ये फोटो काढण्यासाठी, त्यांच्यासाठी बसण्याची सुविधा चालू आहे। हाईट बनवून रेडी झालेलं आहे, नवीन ओके झाले ना, हाईट ओके झालेलं आहे। आणि फर्श वगैरे लावून झालेला आहे, बघू शकता तुम्ही सगळा सेट केला आहे त्यांनी। इकडे पण एक फर्श लावलेला आहे, वरनं म्हणजे अँगल वगैरे सगळा ॲडजस्ट केलेला आहे। आणि आपण ती तशी व्हिडिओ काढण्याचा ट्राय करत होतो, पण आता नवीन भाई मॅगी बनवाल, चल पहिले हातपाय धुवून घेऊ आपण, बाकी नंतर आम्ही हातपाय धुतो, मॅगी बनवतो एकदम नॅचरल पद्धतीत। सगळा काम रेडी झाला आपला, आता थोडासा
पोटासाठी काहीतरी फ्रेश होतो नवीन भाई, एकदम नॅचरल. कसं आहे नवीन? एकदम नॅचरल. तर फायनली मित्रांनो मॅगी वगैरे बनवून झालेलं आहे आमची. आता आम्ही घेतो खायला. नवीनने एकदम तडतडीत बनवलेलं आहे नवीन भाई. जरा दाखव त्यांना कशी बनलेलं आहे. आणि मित्रांनो आपण चांगले चांगले शूट केलेले आहेत तिबोट्या खंड्याचे, म्हणजेच इंग्लिशमध्ये उडी केफ पक्ष्याचे चांगले चांगले शूट केलेले आहेत आपण. तर मित्रांनो आपण त्यांना आता विचारू की ते किती वर्षापासून हे काम करतात आणि कुठल्या कुठल्या पक्षाचे हाईट करतात असे. म्हणजे तर किरण भाई आपल्यासोबत आहे आणि नवीन भाई आपल्यासोबत आहे, आपले चांगले मित्र आहेत. तर किरण भाई तुम्ही हे काम किती वर्षापासून करतात? आम्ही हे दरवर्षी करतो. एक जमतेम 5-6 वर्ष झाला आम्हाला हे काम करतो आम्ही. तर आणि किरण भाई तुम्ही कुठल्या कुठल्या पक्ष्यांची हायडिंग करता अशी? आम्ही अशी एक उडी केप, मोनार्क, इंडियन पिटा आणि एक लेजंड क्रॅक, 4 पक्ष्यांचे आहेत. तर अशा 4 पक्ष्यांचे ते हाईट करतात. तर तुला या पक्षाबद्दल आणि या कामाबद्दल कशी काय माहिती भेटली? मला म्हणजे माझा मोठा भाऊ सुनील भगत हा कर्नाळा बर्ड सेंच्युरीमध्ये कामाला आहे. मी गायडिंगचा काम करतोय. त्याच्यापासून मी सगळे शिकवण घेतलेलं आहे. तो जसा करतो त्यांनी मला सांगितलं हे पक्षाचं हे नाव आहे, त्या पक्षाचं ते नाव आहे. तो जसा मला सांगतो तसं त्याचं सांगून मी तसं शिकलोय. अच्छा, तर ठीक आहे. आणि तुमचा किती जणांचा ग्रुप आहे हा? आमचा 4 जणांचा ग्रुप आहे. तर त्यांचा 4 जणांचा ग्रुप आहे. आणि आता हा आपण बघायला आलेलो हाईट ती उडीकेफ पक्षाची म्हणजे तिबोटे खंड्या. हा बघू शकता तुम्ही, ब्लॉग चालू असताना तो आलाय. त्याला आमचा थोडासुद्धा डिस्टर्ब होत नाही, बघू शकता तो गेला आतमध्ये. तर आता हा टिबोट्या खंडे आहे, त्याचा किती दिवसांचा कालावधी असतो तुमच्याकडे की किती दिवसांच्या आतमध्ये तुम्हाला हायडिंग बनवून त्याची म्हणजे फीडिंग किती दिवस चालू असते? तुम्ही किती दिवसात ते तुमचं फोटोग्राफर्स आणायचे काम चालू करू शकतात? ते म्हणजे एक नेक्स्ट केल्यानंतर 2 ते 3 दिवस अंडी घालतात. अंडी घालल्यानंतर 19 दिवस इन्क्युबेशन म्हणजे अंड्यावर बसतात. त्यानंतर 21 दिवस ते फीड करतात. म्हणजे छोटे जेव्हा पक्षी त्यांचे पिल्लं छोटे असतात तेव्हा छोटे किल आणतात. जेव्हा मोठे होतात तेव्हा मोठे, म्हणजे असं एकूण ते 21 दिवस कंटिन्यू चालवतात आणि 21व्या दिवशी ते पिल्लं बाहेर काढतात. अच्छा, म्हणजे तुमच्याकडे 1 महिन्याचा कालावधी असतो बरोबर ना? तर 1 महिन्याच्या आतमध्ये तुमचं सगळं हे होतं. तर यावर्षी तुम्ही कुठल्या कुठल्या पक्ष्यांची हायडिंग केली? या वर्षात पहिला आम्हाला इंडियन पिट्टा भेटला, त्यानंतर मोनारची हाईट बांधली, त्याच्यानंतर उडीकेपच्या 3 हाईट झाल्या. अच्छा, म्हणजे उडीकेपची डिमांड जास्त आहे मार्केटमध्ये. हो. तर ठीक आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण आजचा दिवस किरण आणि नवीनच्या हाईटवरती घालवला पूर्णपणे. पक्ष्यांवरती जो प्रेम असतो ना त्याच्यामध्ये एवढं भारी वाटतं ना, खूप भारी वाटतं पक्ष्यांवरती असं बघायला. ते पूर्ण दिवसभरात त्याच्या जेवढ्या मी फेऱ्या बघितल्यात ना, म्हणजे तो एकदम भारी वाटलं मला. एक फुल चांगला एक्सपिरियन्स होता माझा. आणि मित्रांनो कुणाला जर फोटोग्राफी किंवा व्हिडिओग्राफी करायची असेल तर खाली नंबर दिलेला आहे, त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही येऊ शकतात. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही दिवसभरात त्याच्या किती फेऱ्या होत्यात. एंड करता मित्रांनो बघू शकता तुम्ही 2 ते 3 वेळा तो येऊन गेलेला आहे.
तर नवीन आपण या आजच्या दिवसामध्ये तो किती मिनिटामध्ये येतो, म्हणजे एक पेरी तो किती मिनिटामध्ये टाकतोय? जसे 5-5 मिनिटं, 15 मिनिटं, 20-20 मिनिटांनी येतो. आणि हा आजचा ब्लॉग आपण करू तशीच एंड. थँक्यू मित्रांनो.